आजच्या तासाला आपण परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक, देशाचं भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि राजकीय नेतृत्व व प्रशासकीय घटक या 5 मुद्द्यांची आज आपण माहिती करून घेणार आहोत। आता या ठिकाणी परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होत असतो। पहिला घटक आहे देशाचं भौगोलिक स्थान। पृथ्वीबल जो आहे हा पृथ्वीबल तुम्ही पाहिलेला आहे। पृथ्वीबलावर राजकीय नकाशा पाहिलेला असेलच, त्यावरून कोणत्याही राष्ट्राचं भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते। काही अन्य देश एक देशापासून दूर अंतरावर आहे, तर काही राष्ट्राच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत। काही राष्ट्रांना मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे, तर काही राष्ट्राकडे भरपूर खनिज संपत्ती आहे। थोडक्यात देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत, देशाला लावलेला समुद्र किनारा, नैसर्गिक संपत्तीची उपलब्धता या सर्व बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात। दुसरा घटक जो आहे राजकीय व्यवस्था। लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसद जी आहे या संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचं स्थान असतं, कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होते। विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात। तसंच संघ राज्य व्यवस्था जी आहे, संघ राज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्याचाही विचार करावा लागतो, कारण शेजारी राष्ट्रामधील घडामोडींचा घटक राज्यावर परिणाम होतो। उदाहरणार्थ द्यायचं झालं तर श्रीलंका जे आहे या श्रीलंकेतील घडामोडीचा तामिळनाडू आणि बांगलादेशात काही घडल्यास पश्चिम बंगालमध्ये आणि ईशान्येकडील राज्यावर त्याचा परिणाम होतो। तिसरा जो आहे तो म्हणजे अर्थव्यवस्था। आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्व प्राप्त झालेलं आहे। आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्राचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट असतं। त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर 2 प्रकारे परिणाम होत असतो। एक, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात। दुसरा मुद्दा जो आहे, सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षे इतकेच महत्त्वाचे मानले जातात। आर्थिक सुरक्षिततेला जितकं भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते। अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकतं। आणि चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी एकंदरीत राजकीय नेतृत्व हा एक मुद्दा त्या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे। राजकीय व्यवस्था किंवा नेतृत्व। परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा वाटा असतो। परराष्ट्र धोरणातील
सातत्य टिकून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदावरील व्यक्ती करतात. उदाहरणार्थ पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्तवादाची भर घातली. दुसरं म्हणजे अटल बिहारी वाजपेयी जे आहेत यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात मोठं योगदान दिलेलं आहे. आणि पाचवा घटक जो आहे प्रशासकीय घटक. आता परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश असतो. परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ घेत असलं तरी निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करते. परराष्ट्र धोरणात आवश्यक अशी माहिती गोळा करणं, तिचं विश्लेषण करणं, त्यावर आधारित योग्य सल्ला देणं इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्वाची भूमिका निभावतात. आता परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक जे आहेत देशाचं भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय घटक या बाबींचा आपण आता विचार केलेला आहे. त्यानंतर भारताचं परराष्ट्र धोरण जे आहे हे धोरण धोरण आखताना काही मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत. आता या ठिकाणी परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी जाणून घेणार आहोत. भारत 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं पहा आणि तेव्हापासून भारतानं आपलं परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वामध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसं आखावं याविषयी तरतूद केलेली आहे. मार्गदर्शक तत्वामधील कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेच्या जतनाला प्राधान्य द्यावं, आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केले आहे. अन्य राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट मानलेलं आहे. भारताचं आतापर्यंतचं परराष्ट्र धोरण या चौकटीत विकसित झालेलं आहे. राहिलेला भाग जो आहे तो नंतरच्या तासाला आपण घेणार आहोत. तर याच्यावरले स्वाध्यायासाठी काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवा. एकदा दोनदा पाठाचं वाचन करा आणि दिलेले प्रश्न जे आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवा.